राशन दिलं तुम्हाला माहिती, कोरोना काळामध्ये गोरगरीब जनता मरत होती, लोक किती तडफडून मरत होते त्या ठिकाणी. त्यावेळेस जर तुम्ही जगवायचं, जर तुम्ही काम केलं असेल, लोकांना जगवायचं जर तुम्ही काम केलं असेल, 80 कोटी जनतेला या ठिकाणी राशन वाटण्याचं जर तुम्ही काम केलं असेल, आदरणीय मोदी साहेबांनी केलं. आजही काय येणाऱ्या 5 वर्ष आधी फ्री राशन राहणार आहे. माझ्या कार्यकाळामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये प्राईम मिनिस्टर आवास योजनेमधून आणि रमाई आवास योजनेमधून जवळजवळ 37,000 घरकुलं माझ्या कार्यकाळामध्ये आलेली आहे जिल्ह्यामध्ये. मला आणि सांगावंसं वाटतं की माझ्या जिल्ह्यासाठी मी काय केलं. माझ्या जिल्ह्यासाठी मी 4,000 कोटीचा या ठिकाणी जल जीवनच्या माध्यमातून घर नल जोड ही योजना, मोदी साहेबांची योजना आपल्या जिल्ह्यामध्ये आली. भारतात तर चालूच आहेत काम, पण आपल्याकडे 4,000 कोटीचे काम या ठिकाणी झाले. मला मी सांगू इच्छितो भैया, माझ्या कार्यकाळात ह्या इंटरसिटी रेल्वे चालू झाली. 5 रेल्वे माझ्या कार्यकाळामध्ये सोडल्या आणि या ठिकाणी माझ्या कार्यकाळामध्ये जवळजवळ 8,500 कोटीचे हवेचे काम या ठिकाणी मला करण्याचा योग मिळाला. या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं या ठिकाणी आपल्याला की आपण देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना का करायचं, यासाठी करायचं का आपला देश सुरक्षित राहण्यासाठी, देश बलवान बनण्यासाठी, देश एक शक्तिशाली राष्ट्र बनलं पाहिजे, आपला जीडीपी वाढला पाहिजे. आज 5 नंबरला आपण जीडीपी मध्ये 5 नंबरला देश आपल्या भारतामध्ये आज आपल्या 3ऱ्या नंबरला आणण्यासाठी, आपल्या देशाची जीडीपी 3ऱ्या नंबरला आणण्यासाठी आणि 2047 भारत हे जगावर राज्य करेल असं मोदी साहेबांचा प्लॅन समोर आहे. आणि 65 वर्षामध्ये जे काही काम करू शकलं नाही, आता मी मोदी साहेबांनी 10 वर्षात काम करून दिलं या ठिकाणी. म्हणजे यांच्याकडे भया कसलाही अजेंडा नाही. हे 100 मध्ये अलाउड होणार ताई, हे 100च्या आतमध्ये अलाउड होणार. 10 वर्षीय लोक, मी हे मला व्याज करून सांगतो या ठिकाणी. तर मोदीला हटवायचं फक्त यांना, कारण ह्यांना खाण्यासाठी फक्त खायचं घ्यायला, त्यांचा जनतेचा काही विकास पडलेला नाही. आज आम्ही भयाने या ठिकाणी 85 कोटी रुपये दिले. कसे दिले वय का गावामध्ये 85 कोटी? मोदी साहेब वरती असल्यामुळं आणि खाली फडणवीस साहेब असल्यामुळं भैयाने या ठिकाणी एवढा मोठा निधी आणला. भैया मंत्री असते तर काय केलं असतं मला माहिती नाही, पण भैयाचा चान्स सुटला. भैया आमचे नक्कीच चांगले दिवस येणार या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो.